लहानपणी शाळेत असताना आम्ही संस्कार घेत असताना ज्या शाळेमध्ये आपल्याला शैक्षणिक संस्कार झाले आणि शिक्षणाचे संस्कार झाले, त्या माध्यमातून मी एक हवाला देऊन माझ्या या प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करणार आहे। त्याच्यामुळे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन। माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे। त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता जी प्रतिज्ञा आम्हाला शाळेत असताना संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराचा हवाला देऊन मी इकडच्या जे स्थानिक आमदार आहेत त्यांना मी ह्या माध्यमातून तो हवाला दिलेला आहे। त्याच्यामुळे ते कुठल्या शाळेत शिकले आहेत, त्यांच्यावर कुठले संस्कार झालेले आहेत ही मला कल्पना नाही आहे, तिची मला माहिती नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही ज्या शाळेत शिकलो, मी ज्या शाळेत शिकलेलो आहे ते संस्कार मला या ठिकाणी मिळालेले आहेत। मग याचाच हवाला घेऊन मी माझा जो इलेक्शनचा मुद्दा असेल किंवा ज्या निवडणुकीचा मुद्दा घेऊन मी आलेलो आहे तो माझा एकतेचा मुद्दा आहे। म्हणून आता ही जी लढाई आहे ती लढाई माझी फक्त आणि फक्त एकता, जी आपली देशाची एकता टिकून राहण्यासाठी जे काही करायला पाहिजे होतं ते एकताच्या माध्यमातून करण्यासाठी मी या ठिकाणी ठाम उभा आहे आणि सर निश्चितपणाने मी लढणार आहे आणि जिंकणार आहे। त्याचप्रमाणे आता प्रचार चालू झाल्यानंतर संपूर्ण विधानसभा आमच्या क्षेत्रामध्ये मी गावोगावी जातो आहे, आमच्या मोहल्ल्यामध्ये जातो आहे, संपूर्ण वाडीवाडीमध्ये फिरतो आहे। तर आमच्याच समाजाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा मला विविध लोकांचा अगदी पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे। त्याच्यामुळे मी स्वतःला म्हणजे मी स्वप्नात आहे की काय म्हणून मी असा कधीकधी चिमटा काढून घेतो की इतका भरभरून मला पाठिंबा मिळतो आहे, ते कुठेतरी मी माझा एकताचा आवाज या ठिकाणी उठवलेला आहे, त्या माध्यमातूनच मला हा मिळालेला आहे। म्हणून मला ते स्वप्न पडतं, म्हणजे स्वप्नात आहे की काय चालता चालता असं पण मला ते कधीकधी वाटतं आहे। त्याच्यामुळे मी चिमटा काढून घेतो। हे सांगत असताना सर मी तुमच्यासमोर एक सांगीन की मी म्हणजे पक्का कडवट हिंदुस्थानी आहे, प्रथम पक्का कडवट हिंदुस्थानी। त्यामुळे कसं आहे की ही लढाई जिंकताना माझ्या जीवाचं किंवा माझ्या कार्यकर्त्याचं जे काय बरं वाईट किंवा त्यांच्यावर काय हल्ला झाला किंवा त्यांच्यावर कुठले परिणाम झाले तर आम्हाला त्याची कसलीच पर्वा नाही आहे, कारण काय की आम्ही एकता टिकवण्यासाठी देशाची जी मलिन ह्या विधानसभेची माध्यमातून करण्याची प्रतिमा जी आहे ती ज्याने चालू केलेली आहे या ठिकाणूनच आम्ही ती एकता देशाची टिकवण्याचा आम्ही जो म्हणजे एक काम चालू केलेलं आहे, आपल्या क्षेत्रातून ते काम चालू झाले देशाचं, ह्याचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे। आणि ही लढाई लढताना काही घडो कुठल्याही प्रसंगाला आम्ही घाबरणार नाही, त्यांच्या कुठल्याही धमक्यांना असेल किंवा त्यांच्या कुठल्याही ताकदीला आम्ही घाबरणार नाही आणि आम्ही लढणार। या लढाईमध्ये काही बरं वाईट झालं तरी आम्ही शहीद असं आमचा होऊन जाईल सर। त्याच्यामुळे हा एक आमचा मुद्दा होता। त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जे सैनिक आपले आहेत ते देशाची सुरक्षा ही इतर देशात म्हणजे ह्याच्यासाठी करत आहेत, म्हणजे आपली संरक्षण करत आहेत सर्व सैनिक। तर आम्ही लढतोय ही आमची आतली लढाई आहे। त्याच्यामुळे कसं आहे की आतली लढाई लढत असताना आम्हालासुद्धा त्याचप्रमाणे आणि आमचे कार्यकर्ते असतील, आमचे समाज बांधव असतील, हे सगळ्यांनी एक निश्चय केलेला आहे की ठीक आहे, देशाचे सैनिक
हे देशाची रक्षण करत आहे, आम्ही रक्षण करतोय. आता एकतासाठी आपण देशाच्या आतमध्ये राहून आपण एकतासाठी आपण ही लढाई करूया. त्याच्यामुळे आणखीन एकदा मी तुमच्या माध्यमातून समोरच्या लाडका आमदार असेल किंवा त्याने उठवलेलं जे वैचारिक त्याची भूमिका आहे, वैयक्तिक माझी कुठलीही कोणाशी सर दुश्मनी नाही आहे, वैचारिक लढाई आहे. त्याच्यामुळे अशा वैचारिक लढाईला इथे कुठल्याही पद्धतीत आम्ही थारा देणार नाही आहे. आणि बघा आता असं मला आता संपूर्ण भागातून ह्या तिन्ही मतदारसंघातून जो एक सर्वे आमचा येतो आहे संपूर्ण, त्या सर्वेमध्ये आमचा प्रचार असेल, प्रचारमधली आघाडी असेल किंवा आमचा एकताचा जो संदेश असेल, संदेश म्हणजे एकताचा आमचा निरोप असेल घराघरामध्ये, चुकीचा अर्थ तसं म्हणजे तुम्ही करून घेऊ नका, निरोप असेल हा अगदी घरोघरी लोकांच्या गेलेला आहे, अगदी चुलीपर्यंत लोकांच्या गेलेला आहे. आणि त्यामध्ये आपण सर अग्रेसर आहे आजच्या तारखेला प्रचारामध्ये. त्यामुळे आज आपण 2 नंबरवरती असण्याचा आम्हाला म्हणजे लोकांकडनं समजतं आहे. समोरच्या दोन्ही उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमधून समजतं आहे की म्हणजे अतिशय कडवं आव्हान आहे. आणि ज्या पद्धतीत लोकसभा इलेक्शनमध्ये एक आपल्याला म्हणजे एक उदाहरण झालं, ते उदाहरण आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जो म्हणजे एक वेगळा इतिहास घडला. त्या ठिकाणी लोकसभेचे खासदार विशाल पाटील साहेब यांनी पराक्रम करून दाखवला तिथे. असाच कुठला तरी पराक्रम या विधानसभा निवडणुकीमध्ये लागणार आहे. त्याचं मूळ कारण आहे की मी उभं राहिलो एवढं सोपं नव्हतं माझ्यासाठी. मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे अगदी. तर माझ्यासाठी फार मोठा हा निर्णय होता, कारण समोरची गुंडाची ताकद असेल, धनाढ्य ताकद असेल, दोघांचीही, आणि त्याच्यासमोर तेवढी सोपी नव्हती. पण माझ्या पाठीमागे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी अदृश्य ताकद आहे, ती ताकद माझ्या पाठी मजबूत असल्यामुळे मी अगदी बिंदास सर माझ्या एकतेसाठी या ठिकाणी काम करत आहे. मागच्या प्रेसमध्ये सर मी सांगितलं होतं, माझा विषय संपवला होता मी, की कोणी कोणाला उभं केलं आहे. मी आता त्याच मुद्द्यावर आलो आहे की कोणी कोणाला उभं केलं आहे. आता मी प्रचार करत असताना मी ज्या ठिकाणी प्रचाराला जातो त्या ठिकाणचे आमचे बांधव विचारतात मला कि नवाज भाई, जो सामने वाले उम्मीदवार है संदेश पारकर, वो है, उनके कार्यकर्ता है, उनके लोग हैं गांव के जो भी है, हमारे पास आते हैं और हमको बताते हैं कि संदेश पारकर ने हमको कहा है कि नवाज खानी को नीतीश राणे ने खड़ा किया है, तो ये क्या है? ऐसा मुझे सवाल सब लोग उठाते सर. तो उसका मैं आपको बताया था लास्ट टाइम में कि आने वाले 10 तारीख को मैं आपको जो बताऊंगा तो वो उसमें से आपको सब चीज़ें सामने आ जाएंगी. तो सर मैं बताना चाहूँगा आपको कि संदेश पारकर जी का 1,30,00,000 रुपए सारस्वत बैंक का कर्जा था. वो कर्जा किसने चुकाया? नीतीश राणे ने चुकाया कि और किसी ने चुकाया? ये उन्होंने मुझे आने वाले 15 तारीख तक मुझे बताना है. उनका फैमिली का कर्जा था 1,30,00,000 रुपए. जब उन्होंने कर्जा अदा किया, पेड किया, तब जाके उनका फॉर्म वैलिड हुआ. तो इतने जल्दबाजी में, इतने तत्काल में उनका कर्जा कैसा नील हुआ? और पैसा नीतीश राणे ने दिया नहीं है तो किसने दिया है? उन्होंने आने वाले 15 तारीख को ये हमको मुझे बताना है. नहीं तो 15 तारीख को मैं आपको पुरावे के साथ में, पूरे स्टेटमेंट के साथ में आपको सर मैं बताऊंगा.
क्या है, किसी का नाम ऐसा बदनाम करना, इसने उसको खड़ा किया है, इसने उसको खड़ा किया है, ये अच्छी बात नहीं है। आज हम गांव में हमारे जा रहे हैं, हमारे हमारे विधानसभा क्षेत्र में, तो हर घर घर में जा रहे हैं, तो अभी उनको समझ में आ रहा है, अभी हमारे लोगों को समझ में आ रहा है। वो मुझे बोल रहे, ठीक है नवाज़ भाई, जो पहले हफ्ते में जो कि आपके बारे में हमारी गलतफहमी हुई थी, जो हवा चल रही थी आपको कि लड़का आमदार ने आपको खड़ा किया है, नितेश राणे ने आपको खड़ा किया है, जो आग लावे आमदार है उसने इधर यहाँ से तुमको खड़ा किया है, तो ये गलतफहमी हमारी दूर हो रही है। अभी हमारे मन में आपके खिलाफ कुछ संशय नहीं है, तो इस आने वाले चुनाव में हम आपका पूरा साथ देंगे। हमारा समाज है पूरी तरह से ताकत से, अभी हम उनको उतरने के लिए मैदान में बोल दिए हैं, तो आप घबराने की कुछ भी चिंता नहीं करिए। पूरा 24 घंटा हम आपकी रक्षा भी करेंगे, हम आपका प्रचार भी करेंगे, और हम आपको जीत के भी लाएंगे। और आने वाले विधानसभा जो निकाल लगेगा, वो इधर हमारे विधानसभा इलेक्शन में एकता का निकाल लगेगा, रिजल्ट एकता का लगेगा। तो इस तरह से हमारे जो बुजुर्ग है, हमारे नेता है, हमारे हितचिंतक है, उन्होंने सब ने मुझे कहा है कि नवाज़ भाई बिल्कुल आप बेचिंत रहिए, इसमें हम अभी हमारे सब ध्यान में आ गया है, हम एक साथ आपके खड़े हैं। तो मैं आपको ये प्रेस के माध्यम से और एक बार कहना चाहूँगा कि आने वाले 15 तारीख तक संदेश पारकर जी ने बताना है कि 1,30,00,000 रुपए लोन उन्होंने जो तत्काल में अदा किया, पेड किया, उनको नितेश राणे ने दिया है, नहीं तो किसने दिया है, उन्होंने साफ करना है। पूरे विधानसभा क्षेत्र के लोगों के सामने आके उन्होंने बताना है। और जो हमारा संशय है, बार बार मैं आपको बताना चाह रहा हूँ, जो संशय है कि नितेश राणे ने संदेश पारकर जी को खड़ा किया है, तो वो संशय किधर तो सच होने जा रहा है। इसलिए मैं सर पहले से आपको बता रहा हूँ, ये दोनों की मिली भगत है, दोनों लोगों के साथ खिलवाड़ कर रहे हैं। इसके लिए मैं बार बार मेरा स्लोगन बता रहा हूं आपको कि संदेश पारकर को वोट करना, संदेश पारकर जी को वोट करना मतलब नितेश राणे को वोट करना। कल अगर संदेश पारकर चुन के आते हैं, जीत के आते हैं, तो वो बीजेपी में जाने वाले हैं। समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।